नमस्कार मित्र हो. औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड जिल्हा रायगड यांच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपले सहर्ष स्वागत. मी परवाच्या दिवशी ITI मध्ये गेलो होतो आणि तेव्हा या सगळ्या बंद असणाऱ्या ITI पाहिल्यानंतर या परिसरामध्ये मला या जुन्या एका हिंदी चित्रपटाच्या मधील गाण्याची आठवण झाली. या गाण्यामध्ये जेव्हा हिरो आणि हिरोईन त्यांच्या कॉलेजमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जातात तेव्हा तिथलं वातावरण हे सगळे क्लासरूम्स बंद, बाकीचे बंद. तसं या ITI मध्ये देखील तुम्ही कोणीही नसल्यामुळं सर्व वर्कशॉप्स बंद, तुमचे सेक्शन बंद, तुमच्या मशिनरीचे कोणतेही आवाज नाहीत आणि अशा प्रकारे कार्यालयातील भाग, जिने, इथं कुठलीही गडबड नव्हती, शांतता होती. त्यावेळी मला हे प्रकर्षानं जाणवलं. तर मित्रहो, या सर्व बाबींचा विचार करता मी जेव्हा वर्गांना भेटी दिल्या तेव्हा वर्गामध्ये देखील ही अशी उदासीनता होती. मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून तरी आपण या ठिकाणी भेटत आहोत आणि लवकरच आपण प्रत्यक्ष देखील भेटू असा विश्वास मला वाटत आहे आणि आपण नक्कीच लवकरच भेटू. तोपर्यंत आपण ऑनलाईन वर्गामध्ये प्रवेश करूया. हा आपला गणिताचा वर्ग आहे आणि या गणिताच्या वर्गामध्ये इथे आपण आपला आवडता एकक आणि रूपांतरणाचा चार्ट लावलेला आहे. तर मित्रहो, या चार्टची माहिती घेऊया आपण. या चार्टमध्ये आपण मेट्रिक सिस्टीम जी आहे ही मेट्रिक सिस्टीम या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. त्यानंतर इथे लांबीची एकक, या ठिकाणी वस्तुमानाची एकक, त्याच्या खाली ही तापमानाची एकक, या ठिकाणी कोनाची एकक आणि त्यानंतर इथे क्षेत्रफळ, घनफळ आणि या ठिकाणी कार्य आणि ऊर्जा आणि या ठिकाणी शक्तीची एकक आपण सगळी पाहिलेली आहेत. तर मित्रहो, आपण एकक सूत्र बघूया. पहिल्यांदा आपण मेट्रिक सिस्टीमचा विचार करूया. इथे मेट्रिक सिस्टीम मध्ये मित्रहो, खरं पाहता इथे जे प्रिफिक्स आहेत हे प्रिफिक्स तुम्ही लक्षात घ्या की हे प्रिफिक्स लक्षात आले की तुम्हाला बाकीच्या गोष्टी सहजपणे लक्षात येणारच आहेत. इथं प्रिफिक्स ॲटो, फेम्टो, पिको, नॅनो, मायक्रो, मिली, सेंटी, डेसी, डेका, हेक्टो, किलो, मेगा, गिगा आणि टेरा असे आहेत. तर मित्रहो, या ठिकाणी सेंटर लाईन जी आहे ही सेंटर लाईनचा जर तुम्ही विचार केला तर या सेंटर लाईन मध्ये इथे सेंटी आणि डेसी यांच्यामध्ये सेंटर लाईन येईल. मात्र आपण तसं केलेलं नाहीये. तर आपण आपली सेंटर लाईन ही डेसी आणि डेका यांच्यामध्ये घेतलेली आहे. याचं विशेष कारण असं की या ठिकाणी जी डेसी आणि डेकामध्ये सेंटर लाईन घेतलेली आहे तर याच्यामध्ये म्हणजे हे जे हा जो भाग आहे या ठिकाणी इथे एक बेस युनिट येत असतं. बेस युनिट याचा अर्थ जी आपण राशी मोजणार आहोत त्याचं जे काही युनिट असेल ते बेस युनिट. मेट्रिक सिस्टीम मध्ये बेस युनिट म्हणजे लांबीचं समजा मीटर आहे किंवा वजनाचं समजा ग्रॅम आहे, कोणतंही असेल. म्हणजे थोडक्यात अगदी वेळेचे एकक सुद्धा तुम्ही सेकंद हे घेऊ शकता. तर हे युनिट तुम्हाला या डेसी आणि डेकाच्या मध्ये असणार आहे. त्यामुळे ही सेंटर लाईन पकडली जाते. या ठिकाणी दोन आणखीन लाईन्स दाखवलेल्या आहेत. हे मिली आणि मायक्रोच्या मध्ये एक आणि किलो आणि मेगाच्या मध्ये एक. तर मित्रो, ही जी 6 एकक आहेत ही 6 एकक म्हणजे थोडक्यामध्ये हा जो पार्ट आहे हा पार्ट अत्यंत महत्वाचा आहे आणि हा पार्ट फक्त 10च्या पटीनं वाढणारा किंवा कमी होणारा आहे. म्हणजे याच्या पुढे 1000च्या पटीनं तुमचं जे युनिट आहे ते कमी होणार आहे आणि या ठिकाणी 1000च्या पटीनं ते एकक वाढणार आहे. तर मित्रहो, या ठिकाणी आपण लक्षात घेऊया की इथे
हे प्रिफिक्स आहेत, यांचे सिम्बॉल्स सगळे स्मॉल केसमध्ये आहेत, फक्त मेगा, गिगा आणि टेरा हे कॅपिटल केसमध्ये. डेका आणि डेसी यांच्यामध्ये डिफरन्सिएशन होण्यासाठी इथं डेकाला DA असा प्रिफिक्स वापरला जातो आणि मायक्रो करता एक वेगळा म्यू असा प्रिफिक्स वापरला जातो. तर मित्रहो, हे प्रिफिक्स तुम्हाला सहजपणे लक्षात आलेले आहेत. आणि या ठिकाणी डेका, हेक्टो आणि किलो हे 10च्या पटीनं वाढत असतात बेस युनिटच्या हिशोबानं. म्हणजे डेका 10 वाढतो, त्याच्या 10 पट म्हणजे 100 हेक्टो वाढतो, 1000 किलो वाढतो आणि मेगा त्याच्यापेक्षा 1000 म्हणजे इथे 10 लाखानं वाढतो आणि गिगा हा त्याही पेक्षा म्हणजे 1000 10 लाख असं पण तुम्ही म्हणू शकता. 10,000 मिलियन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकाल. आणि टेरा त्याही पेक्षा 1000 वाढतो म्हणजे एकावरती 12 शून्यनं वाढतो. इथे फ्रॅक्शन मध्ये जेव्हा बेस युनिट जाईल तेव्हा डेसी सेंटीमिली हा 10 पटीने कमी होईल, म्हणजे डेसी हा 0.1 न, सेंटी हा 0.01 न, मिली हा 0.001 न आणि त्यानंतर 1000 पटीने हे प्रिफिक्स असलेले युनिट्स, बेस युनिट्स हे कमी होत जातील. तर हे कसे होतील तर तुमच्या सहजपणे लक्षात येईल. मायक्रो म्हणजे 0.5 वेळा 01, नॅनो म्हणजे 0.8 वेळा 01, पिको या ठिकाणी पिको आहे तो 0.11 वेळा 01, फेमटो 0.14 वेळा 01 आणि ॲटो हा 0.17 वेळा 01 या पद्धतीनं कमी कमी होत जाईल. तर हा मेट्रिक सिस्टीमचा चार्ट तुम्ही व्यवस्थित अभ्यासा, जाणून घ्या. त्यामुळे तुम्हाला सहजपणे प्रिफिक्स हे केवळ फंडामेंटल युनिट नव्हे तर डिराइव्हड युनिट सुद्धा काही आपण या पद्धतीने मोजत असतो. त्यानंतर अंतराची एकक, यामध्ये जो मधला भाग होता आपण सांगितलं तो सेंटी, मिली, डेसी, डेका, हेक्टो आणि किलो. तर याच्यामध्ये लक्षात येईल तुमच्या की इथे हा जो आहे हा लांबीचा बेस युनिट आहे आणि या हिशोबाने आपण ही युनिट्सचा चार्ट हा तयार केलेला आहे. तर इथे तुमच्या सहजपणे लक्षात येईल की 10 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर म्हणजे 1 डेसिमीटर, 10 डेसिमीटर म्हणजे 1 मीटर, या ठिकाणी 10 मीटर म्हणजे 1 डेकामीटर, 10 डेकामीटर बरोबर 1 हेक्टोमीटर आणि 10 हेक्टोमीटर बरोबर 1 किलोमीटर. त्यानंतर मित्र ब्रिटिश सिस्टीम मध्ये एकंदर 5 युनिट आहेत. इथं इंच, फूट, यार्ड, फरलॉंग आणि मैल अशी ती 5 युनिट आहेत आणि त्यांचा संबंध 12 इंच बरोबर 1 फूट, 3 फूट बरोबर 1 यार्ड, 220 यार्ड बरोबर 1 फरलॉंग, 8 फरलॉंग बरोबर 1 मैल इतका या 4 सूत्रांनी दिला जातो. आता मित्र हो, हे जे दिसत आहेत ह्या दोन गोष्टी म्हणजे इथं फॅदम आणि नॉटिकल मैल जे दिसतंय याचं कन्व्हर्जन का शिकतोय आपण, तर इथं ब्रिटिश सिस्टीम मध्ये आपल्याला समुद्राच्या संदर्भात, सागराच्या संदर्भात जेव्हा खोली आणि लांबी मोजायची असते, अंतर मोजायचं असतं, तेव्हा खोली मोजताना 1 फॅदम बरोबर 1723 मीटर आणि सागरी अंतर मोजताना 1 नॉटिकल मैल बरोबर 1852 मीटर असं मोजण्याचा प्रघात होता. आता ब्रिटिश आणि मेट्रिक सिस्टीम अंतराची जी आहे त्याच्यामध्ये काय संबंध आहे हे आपण बघूया. तर 1 इंच बरोबर 2.54 सेंटीमीटर, त्यानंतर 1 मीटर बरोबर 39.37 इंच, त्यानंतर 1 मीटर बरोबर 3.281 फूट, 1 फूट बरोबर 0.307 मीटर, 1 मैल बरोबर 1.609 किलोमीटर आणि 1 किलोमीटर बरोबर 0.622 मैल. आता मित्र हो, हे पाठ करत असताना तुमच्या अजूनही काही सूत्र लक्षात आली असतील, मी जी वहीमध्ये लिहून दिलेली आहेत त्याच्यामध्ये 1 इंच बरोबर 2.54 सेंटीमीटर आहे, त्याचबरोबर 25.4 मिलीमीटर असं देखील एक दिलेलं आहे. त्यानंतर 1 मीटर बरोबर 1 मीटर बरोबर 39.37 हे इंच आहे. तसंच तुम्हाला
1 सेंटीमीटर बरोबर 0.3937 सेंटीमीटर चं रूपांतर इंचामध्ये करण्यासाठी 0.3937 इंच असं देखील दिलेलं सूत्र तुमच्या लक्षात येत असेल. तर इथं समजा इंचाचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी सूत्र माहिती आहे, मात्र सेंटीमीटरचं इंचामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी माहीत नसेल, तर हे सूत्र तुम्ही वापरून सहजपणे 1 सेंटीमीटर बरोबर 1/2.54 इंच असं घेऊन सुद्धा कन्व्हर्जन करू शकता. तर ही सूत्र जी रिव्हर्स प्रकारामध्ये आहेत ती सहजपणे तुमच्या लक्षात येतील. म्हणजे हे 307 जो आहे तो 1/3.281 इतका हा फॅक्टर आहे. तर या गोष्टी तुम्ही सहजपणे लक्षात घ्याल. त्यानंतर आता आपण वस्तुमानाची एककं बघूया. वस्तुमानाच्या एककामध्ये 10 मिलीग्रॅम बरोबर 1 सेंटीग्रॅम, 10 सेंटीग्रॅम बरोबर 1 डेसिग्रॅम, 10 डेसिग्रॅम बरोबर 1 ग्रॅम, 10 ग्रॅम बरोबर 1 डेकाग्रॅम, 10 डेकाग्रॅम बरोबर 1 हेक्टोग्रॅम, 10 हेक्टोग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम आणि 100 किलोग्रॅम बरोबर 1 क्विंटल. याचबरोबर आणखीन एक सूत्र दिलेलं आहे तुम्हाला, ते म्हणजे 10 क्विंटल बरोबर 1 मेट्रिक टन. याचं स्पेलिंग TONNE असं लिहिलं जातं. तर ते एक सूत्र तुम्ही सहजपणे लक्षात ठेवायला काय हरकत नाही. सेम सिस्टीम मेट्रिक मधली ही डिसिप्लिन इथं फॉलो केलेली आहे. तर या गोष्टी झाल्यानंतर आपण वजनाची एककं बघणार आहोत, वस्तुमानाची एककं बघणार आहोत. वस्तुमानामध्ये एकंदर 5 एककं आहेत. अंश, पाऊंड, क्वार्टर, 100 वेट आणि ब्रिटिश टन. यामध्ये 16 अंश बरोबर 1 पाऊंड, 28 पाऊंड बरोबर 1 क्वार्टर, 4 क्वार्टर बरोबर 1 100 वेट, 20 100 वेट बरोबर 1 ब्रिटिश टन. या ठिकाणी टनचं स्पेलिंग TON असं लिहिलं जातं. त्यानंतर या दोन्ही सिस्टीमचं आपण परस्पर रूपांतरण बघत आहोत. 1 पाऊंड बरोबर 453.6 ग्रॅम आणि 1 पाऊंड बरोबर 0.4536 किलोग्रॅम बरोबर 1000 इथे भागलेले ग्रॅमच्या याला. 1 किलोग्रॅम बरोबर 2.2 पाऊंड आणि 1 मेट्रिक टन बरोबर 1000 किलोग्रॅम आणि 1 ब्रिटिश टन बरोबर 1016 किलोग्रॅम. म्हणजे मेट्रिक टन आणि ब्रिटिश टन यांच्यातला डिफरन्स 16 किलोग्रॅमचा आहे आणि ब्रिटिश टन, एका ब्रिटिश टनची किंमत 1.016 पट मेट्रिक टनाच्या असते. हे देखील तुमच्या सहजपणे लक्षात आलं असेल. यानंतर वेळेची एककं सांगण्याची काय आवश्यकता नाहीये. 1 तास म्हणजे 60 मिनिट आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. यानंतर कोनाची एककं, कोनाच्या एककामध्ये सेक्साडेसिमल सिस्टीम म्हणजे ज्या सिस्टीमचा पाया 60 आहे, या सिस्टीम मध्ये एका किरणाचं पूर्ण भ्रमण त्याच्या आरंभ बिंदू भोवतीचा जे आहे ते 360 समान भागात जर आपण केलं तर एका रोटेशन मध्ये 360 अंश असतात. त्यानंतर एका डिग्री मध्ये किंवा एका अंशामध्ये 60 मिनिट असतात आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. हे तुमच्या लक्षात येईल. आणि इथे जो काटकोन आहे तो 90 अंशाचा असतो, हे देखील तुमच्या लक्षात येऊ शकतं. तर मित्रांनो, यानंतर पुढची सिस्टीम आहे सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम मध्ये एका वर्तुळाच्या त्रिज्येमध्ये वर्तुळ कंसाने जो काही केंद्रीय कोन केलेला आहे त्याचं माप हे 1 रेडियनचं असतं असं सांगितलं जातं आणि त्याच्यामुळं 1 रेडियनचा कोन आपल्याला जो काय आहे तो 57.3 डिग्रीचा मिळतो. जरी वर्तुळ लहान किंवा मोठं असलं तरी देखील मिळतो, कारण सर्व वर्तुळ एकमेकांना समरूप असतात. हा वर्तुळांचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो, या ठिकाणी एका रेडियनची किंमत 57.3 डिग्री असते. त्याच पद्धतीनं एका रेडियनची किंमत ही 180 भागिले पाय इतकी डिग्री असते आणि एका डिग्रीची किंमत ही पाय भागिले 180 एवढी रेडियन असते. हे एक्सच्या स्वरूपातली 2 सूत्र तुम्हाला सहजपणे लक्षात येतील. आणि प्रत्येक कोन जो रेडियन मधला आहे तो पाय भागिले 2 या मापाचा असतो काटकोन मध्ये. आणि त्यानंतर आपण सेंटिसिमल सिस्टीम बघतो. सेंटिसिमल सिस्टीम मध्ये ग्रॅड, मिनिट आणि सेकंद अशी 3 युनिट आहेत. ही सिस्टीम खरं पाहता फ्रान्समध्ये दशमान पद्धतीमध्ये मोजली जाईल या हिशोबाने बनवली गेली, मात्र तिला अपेक्षित यश आलं नाही. याचं कारण असं की त्याही पेक्षा
रेडियन हे माप जे आहे किंवा हे जे युनिट आहे हे जास्त सोयीस्कर जगभरामध्ये वापरलं गेलं आणि त्यामुळे ही सिस्टीम काहीशी वापरली जात नाहीये. इथे देखील अंशाप्रमाणेच ही व्याख्या की एका किरणाचा असा संयोग किंवा एका किरणाच्या जे पूर्ण भ्रमण आहे त्याचे 400 समान भाग केले तर मिळणारा कोण प्रत्येक हा 1 ग्रॅडचा असतो. म्हणजे एका भ्रमणामध्ये 400 ग्रॅड आपल्याला मिळतात. एका ग्रॅडमध्ये 100 मिनिट आणि एका मिनिटामध्ये तुम्हाला 100 सेकंदाचा कोन मिळतो आणि एक काटकोन जो आहे तो आपल्याला 100 ग्रॅडचा असतो. ही गोष्ट सहजपणे या सिस्टीम मध्ये लक्षात येते. तर मित्रहो, यानंतरच आपल्याला तापमानाची एकक बघायची. तापमानामध्ये तापमापीची रचना जी बनवली गेली, ज्या ठिकाणी पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं त्याला पाण्याचा गोठण बिंदू म्हणतो. पाण्याचं वाफेत रूपांतर होतो त्याला आपण उत्कलन बिंदू म्हणतो. आणि या उत्कलन आणि गोठण बिंदूच्या दरम्यानचं जे भाग आहे तो कसा मोजला जाईल, ती स्केल प्रमाणित करून सर्व थर्मामीटर्स हे किंवा रिडिंग्स हे त्याच्यामध्ये टाकले जातात. यामध्ये सेल्सिअसच्या स्केलमध्ये पाण्याचा गोठण बिंदू 0 पकडला जातो. फॅरनाईट मध्ये तो 32 अंश फॅरनाईट पकडला जातो. रोमर मध्ये तो 0 अंश रोमर आणि केल्विन मध्ये 273 अंश केल्विन इतका समजला जातो. त्याच पद्धतीनं पाण्याचा उत्कलन बिंदू या सेल्सिअस स्केल मध्ये 100 अंश सेल्सिअस, फॅरनाईट मध्ये 212 अंश फॅरनाईट, रोमर मध्ये 80 डिग्री रोमर आणि केल्विन मध्ये 373 डिग्री केल्विन असा समजला जातो. सेल्सिअस मध्ये या दरम्यानचे 100 समान भाग केलेले असतात. फॅरनाईट मध्ये 180 समान भाग केलेले असतात आणि रोमर मध्ये 80 भाग केलेले असतात. आणि ही जी केल्विनची स्केल आहे ही केल्विनची स्केल ही आपल्याला सहजपणे लक्षात येईल ही या सेल्सिअसच्या स्केलवरून डिराइव्ह केलेली आहे. त्याच्यामुळे याचे देखील 100 समान भाग असतात. या सगळ्यांचं गुणोत्तर आणि जो आरंभ बिंदू आहे तो विचारात घेतला तर आपल्याला हे सूत्र सहजपणे लक्षात येतं आणि ते म्हणजे C भागिले 100 बरोबर F वजा 32 भागिले 180 बरोबर R भागिले 80 बरोबर K वजा 273 भागिले 100. आता हे जे सूत्र आहे मित्रांनो, हे जे बेस मूळ सूत्र आहे याच्यावरून आपल्याला 12 सूत्र मिळतात. आणि ही 12 सूत्र कोणती तर सहजपणे आपण सांगू शकू. सेल्सिअस आणि फॅरनहाइटचा संबंध C बरोबर 5/9 कंसात F वजा 32. जर विरुद्ध संबंध सांगायचा असेल तर F बरोबर 9/5 C अधिक 32. त्यानंतर फॅरनहाइट आणि केल्विन यांचा संबंध सांगायचा असेल तर F बरोबर 9/5 C कंसामध्ये F वजा 32 अधिक F बरोबर 9/5 कंसामध्ये K वजा 273 अधिक 32. आणि इथे जर फॅरनहाइट दिलं असेल, केल्विनचं स्केल काढायचं असेल तर K बरोबर 5/9 कंसामध्ये F वजा 32 अधिक 273 हा फॅक्टर आपल्याला सहजपणे लक्षात येऊ शकतो. त्याच पद्धतीनं सेल्सिअसचं रूपांतर केल्विन मध्ये हे देखील अत्यंत महत्वाचं सूत्र आहे. जे 4 सूत्र महत्वाची आहेत त्याच्यामध्ये सेल्सिअसचं रूपांतर फॅरनहाइट मध्ये करण्यासाठी, फॅरनहाइटचं सेल्सिअस मध्ये करण्यासाठी आणि त्याच पद्धतीनं इथे केल्विनचं रूपांतर सेल्सिअस मध्ये करण्यासाठी C बरोबर K वजा 273 आणि K बरोबर C वजा 273 ही 2 सूत्र महत्वाची आहेत. बाकीच्या सूत्रांमध्ये C बरोबर 5/4 R, R बरोबर 4/5 C, त्यानंतर F बरोबर 9/4 R अधिक 32 आणि R बरोबर 4/9 कंसामध्ये F वजा 32, K बरोबर 5/4 R अधिक 273 आणि R बरोबर 4/5 कंसामध्ये K वजा 273 कंस पूर्ण अशी ही तापमानाची सूत्र आहेत. मित्रहो, क्षेत्रफळाची एकक बघूया. क्षेत्रफळाच्या एककांमध्ये तुमच्या सहजपणे लक्षात येईल की 1 चौरस इंच बरोबर 6.451 चौरस सेंटीमीटर, 1 चौरस सेंटीमीटर बरोबर 0.155 चौरस इंच. त्यानंतरचं सूत्र हे 1 चौरस मीटर बरोबर
10.764 चौरस फूट, 1 चौरस फूट बरोबर 0.0929 चौरस मीटर. त्यानंतर 1 एकर बरोबर 0.4047 हेक्टर. 1 हेक्टर बरोबर 2.4711 इतके एकर आणि 1 चौरस यार्ड बरोबर 0.8361 चौरस मीटर. 1 एकर बरोबर 4840 चौरस यार्ड आणि 1 चौरस मैल बरोबर 259 हेक्टर. या गोष्टी किंवा ही सूत्र तुम्हाला सहजपणे लक्षात येतील. इथे चौरस एकक लिहिण्याच्या ऐवजी वर्ग एकक अशी लिहिण्याची पद्धत आहे. इंग्रजीमध्ये देखील चौरस एकक किंवा इथे चौरस सेंटीमीटर असेल तर त्याला स्क्वेअर सेंटीमीटर म्हणतात किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर असं सुद्धा लिहिण्याचा प्रकार आहे. इथे सूत्र सहज लक्षात काही येतील तुमच्या की इथे जर तुमचा पहिलं सूत्रपाठ असेल 6.451 हा फॅक्टर माहिती असेल तर दुसऱ्या सूत्रामध्ये म्हणजे इथे बाजू एक्सचेंज केल्यामुळे इथे 1/6.451 घेतला तरी तुम्हाला याचं उत्तर 0.155 असं मिळणार आहे. इथे देखील मीटर फूट या गोष्टींचं एक्सचेंज केलेलं आहे. इथे देखील 1/10.764 म्हणजे 0.0929 मिळेल किंवा 0.0929 चा जर तुम्ही गुणाकार व्यस्त शोधलात तर तो देखील तुम्हाला 10.764 मिळेल. तर या हिशोबाने देखील तुम्ही सूत्र ही वापरू शकता. त्यानंतर घनफळाची एकक बघणार आहोत. घनफळाच्या एककामध्ये 1 घन इंच बरोबर 16.4 घन सेंटीमीटर. 1 घन सेंटीमीटर बरोबर 0.061 घन इंच. 1 घन मीटर बरोबर 10 लाख घन सेंटीमीटर. 1 लिटर बरोबर 0.28 गॅलन. 1 गॅलन बरोबर 4.543 लिटर. 1 घनफूट बरोबर 0.028 लिटर. 1 गॅलन बरोबर 0.1605 घनफूट आणि 1 घनमीटर बरोबर 35.3148 घनफूट आणि 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर आणि शेवटचे जे सूत्र आहे ते 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. मित्र हो, हे मिलीलिटर हे कॅपॅसिटीचं किंवा आकारमानाचं सूत्र आहे. हे सूत्र तुम्हाला मॅक्झिमम ठिकाणी वापरलं जायला किंवा वापरावं लागतं आणि त्याच्यामध्ये मिलीलिटरचं रूपांतर हे लिटरमध्ये किंवा लिटरचं रूपांतर मिलीलिटरमध्ये करावं लागतं. घनतेचं देखील या ठिकाणी सूत्र बऱ्याच वेळेला वापरावं लागतं. वस्तुमान जर काढायचं असेल एखाद्या पदार्थाचं तर घनफळ आणि घनता यांचा गुणाकार करावा लागतो आणि तिथे तुम्हाला हे सूत्र मॅक्झिमम ठिकाणी वापरावं लागतं. इथे पाण्याचं जी घनता आहे ती 1 असल्यामुळं 1 ml पाण्याचं वजन हे 1 ग्रॅम मिळतं. त्याच्यामुळे 1 किलोग्रॅम हा 1000 ग्रॅम असतो. त्याच पद्धतीने 1 लिटर हा देखील 1000 ml असतो. हे पाण्याच्या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, इथे घनफळाची एकक लिहिण्याच्या पद्धतीमध्ये इथे घन सेंटीमीटर हे मीटर घन सेंटीमीटरचा घन असं देखील लिहिण्याचा प्रघात आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा क्युबिक सेंटीमीटरच्या ऐवजी सेंटीमीटर क्यूब किंवा काही ठिकाणी सीसी लिहिण्याची पद्धत देखील वापरली जाते. मित्रहो, या ठिकाणी आपण कार्य आणि ऊर्जा यांची एकक बघत आहोत. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असं म्हणतात आणि या व्याख्येमुळे आपल्याला वर्क आणि एनर्जीची सूत्र जी आहेत ती नेहमी करता समान असतात हे लक्षात ठेवायचं. कार्य हे बल आणि अंतर किंवा विस्थापन यांचा गुणाकार असल्यामुळे यामध्ये बलाचं एकक न्यूटन आणि मीटरचं अंतराचं एकक मीटर असल्यामुळे न्यूटन मीटर असं युनिट आपल्याला या कार्याचं मिळतं. पहिलं युनिट आपण बघूया. 1 जूल बरोबर 1 न्यूटन मीटर. न्यूटन मीटर हे आपण ग्रॅव्हिटेशनल युनिट असं पकडतो. किलोग्रॅम मीटर हे ऍब्सोल्यूट युनिट देखील वापरलं जातं. यांचा मधला फॅक्टर हा 9.81 चा आहे. हे देखील तुम्हाला आठवत असेल. त्यानंतर 1 जूल बरोबर 1 वॅट सेकंद. वॅट सेकंद हे इलेक्ट्रिकल युनिट आहे म्हणजे इलेक्ट्रिकल वर्क, इलेक्ट्रिकल एनर्जी जिथं संदर्भ येईल तिथे आपण वॅट सेकंद हे युनिट वापरायचं. ज्या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी किंवा मेकॅनिकल वर्क येईल त्या ठिकाणी न्यूटन मीटर
हे युनिट वापरायचं आहे. काही वेळेला आपण किलोग्राम मीटर देखील वापरणार आहोत. त्यानंतर CGS आणि MKS मधला जो कन्व्हर्जनचा फॅक्टर आहे तो 1 लाखाचा आहे. 1 जूल बरोबर 1 लाख अर्ग असं युनिट आहे. इथे काही वेळेला उष्णता ही ऊर्जेच्या स्वरूपात आपण वापरत असतो, तेव्हा उष्णताचं जे सममूल्य आहे ते 4.2 जूल आहे. त्यामुळे 1 कॅलरीची किंमत 4.2 जूल होते, हे लक्षात ठेवा. ब्रिटिश सिस्टीममध्ये एक ब्रिटिश हीट युनिट हे 223 कॅलरी किंवा 1 सेंटीग्रेड हीट युनिट हे 453.6 कॅलरी आणि 1 CHU म्हणजे 1 सेंटीग्रेड हीट युनिट हे 1.8 पट असतं BHUच्या किंवा ब्रिटिश हीट युनिटच्या. हे देखील तुम्ही या चार्ट वरून लक्षात घ्याल. युनिट्स ऑफ पॉवरची किंवा शक्तीची जी युनिट आहेत, ही शक्तीची युनिट 1 हॉर्स पॉवर म्हणजे 75 किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद. समजा हे रूपांतर मिनिटामध्ये केलं तर 1 हॉर्स पॉवरची किंमत 4500 किलोग्रॅम मीटर पर मिनिट अशी मिळते. 1 हॉर्स पॉवर म्हणजे इलेक्ट्रिकल मध्ये 735.5 वॅट इतकी मेट्रिक मध्ये आणि 746 वॅट इतकी ब्रिटिश मध्ये आपल्याला मिळत असते. 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट मेट्रिक सिस्टीमचा हा प्रिफिक्सचा फायदा. आणि 1 किलोवॅट म्हणजे 1.34 हॉर्स पॉवर हे देखील आपल्याला लक्षात येईल. आणि 1 जूल बरोबर 1 वॅट, 1 जूल पर सेकंद म्हणजे 1 वॅट असतं. हे देखील पॉवर मध्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर मित्रहो, ही सर्व सूत्र तुम्ही या चार्ट मध्ये पाहिलेली आहेत. तर तो चार्ट तुमच्या सहजपणे लक्षात येईल आणि लवकरच आपण प्रत्यक्षामध्ये भेटू. तोपर्यंत चांगली उजळणी करा. धन्यवाद.